प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं। सरकारनं कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केलेली असून माहिती संकलनाचं काम सुरू आहे। कर्जमाफी कशी होणार हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी कर्जमाफीसाठी देशातील पहिला यशस्वी शेतकरी संप करणाऱ्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी नव्हे तर विनाअट कर्जमुक्ती करण्याची मागणी केली आहे। पुणतांबा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मागच्या ज्या कर्जमाफीमध्ये ज्या लोकांनी नियमित कर्ज भरलेले होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत सरकार अनुदान देणार होतं, परंतु त्याचे ते काही 2 वर्षांनी झाले, काही 5 वर्षांनी झाले आणि काही अजून झालेलेच नाही। सरकारकडे कुठल्या प्रकारचं ठोस धोरण नाही। त्यामुळे मी सरकारला एक विनंती करेल, तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर पहिलं शेतकरी कर्जमुक्त करण्याच्या पद्धतीने विचार केला पाहिजे। आता मी बऱ्याच वर्षापासून शेती करतो, म्हणजे पारंगत शेतीच आहे आमची। परंतु काय होतं, निसर्गाच्या अवकृपेमुळे भाव नसल्यामुळे शेतकरी हा डबघाईस जातो आणि सरकार जे कर्जमाफी देतं ते काहीतरी शब्दांचा मध्ये खेळ करीत सरसगट म्हणतं आणि ते काय शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी काय पोहोचत नाही। शिंदे साहेब म्हणतात आम्ही कर्जमाफीचे सगळे पूर्तता हे केलेली आहे आणि लवकरच तुमची कर्जमाफी होईल असं म्हणतात, परंतु प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये ना। या अनेक अटी आणि शर्ती लावून जर ते कर्जमाफी देणार असतील तर ती शेतकऱ्यापर्यंत जाणार नाही। मला काय म्हणायचं आहे, द्यायचं तर सगळ्यांनाच तुम्ही एकाच वेळेस देऊन त्यांचं कर्ज नील करावा, त्यांना सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव द्यावा। कर्जमाफीचा विषय हा वेगळा आहे। कर्जमाफी करताना सरसगटच केली पाहिजे, म्हणजे त्याच्यात रेग्युलर भरणारा असू द्या, अनियमित भरणारा असू द्या, त्याला द्या ना तुम्ही। रेग्युलर भरणाऱ्याला आतापर्यंत पैसेच नाही दिले सरकारने। आणि हे ज्या जर युवा शेतकरी तुम्हाला युवा वर्ग जर तुम्हाला नोकरी सोडून शेतीकडे वळवायचा असेल तर त्याला ठोस असं जसं आपण आज MSME मार्फत जे प्रकरण केले जातात त्या पद्धतीत शेतकऱ्याला ह्या योजना राबवाव्या लागतील, तेव्हा शेतकऱ्याकडे काही त्यांना बँका कर्ज देतील। आणि पुढची बातमी पाहूयात। कांद्याच्या बाजारभावामध्ये